मतदान, तर या योजनेमध्ये जो सावळा गोंधळ झालाय आणि यामुळे सर्वसामान्य लोकांच्या खिशातले जे पैसे गेले त्याला जबाबदार कोण असेल? मी तुम्हाला फक्त जुलै 2025 ची आकडेवारी सांगितली की 47,41,20,120 एक वर्षाची मी ढोबळ मनाने सांगितली. पुढची आकडेवारी याच्यापेक्षा धक्कादायक आहे. आता पुन्हा नव्याने काही लाडक्या बहिणी अपात्र ठरवलेल्या आहेत. या बहिणी अपात्र ठरवताना साधारणतः 71 लाख महिला एवढा आकडा आहे. 71 लाख म्हणजे हा प्रचंड मोठा आकडा आहे. 1 कोटीच्या जवळपासचा आकडा होतोय. आधीची आणि नंतरची जर संख्या घेतली एकत्रित तर 71 लाख महिलांचं मतदान तुम्ही घेतलेलं आहे. 71 लाख महिलांचं मतदान घेताना तुम्हाला त्या अपात्र वाटल्या नव्हत्या. 71 लाख महिलांना मतदार म्हणून त्यांना गोंजारताना, त्यांच्या खात्यामध्ये पैसे टाकताना प्रत्येक वेळेला दर 3 महिन्यांनी ज्या आदिती तटकरे स्क्रीन समोर येत होत्या आणि कसे पैसे मिळणार आहेत हे सांगत होत्या, त्या आदिती तटकरे आता 71 लाख महिला कशा अपात्र झाल्या हे सांगायला कधी येणार आहेत? कारण 71 लाख महिला जेव्हा अपात्र ठरतात तेव्हा साधारणतः एका महिलेला महिन्याला 1500 रुपये म्हणजे वर्षाला 18,000 रुपये देतात. एका वर्षाचे एका महिलेचे 18,000 रुपये म्हणजेच 71 लाख महिलांचे एका वर्षाचे 127 कोटी 80 लाख रुपये होतात. हे एका वर्षाचे झाले. योजना 2 वर्षांपासून चालू. जर 127 कोटी 80 लाख रुपये एक वर्षाचे, तर याचा दुसरा अर्थ असा आहे की साधारणतः 254 कोटी, परत या 80 चे जर आपण 160 केले तर साधारणतः 255 कोटी 60 लाख रुपये. या 255 कोटी 60 लाख रुपये कुणाच्या खिशात न दिले? आमचा प्रश्न आहे आपल्याला सरळ सरळ की हे पैसे देवेंद्र फडणवीस यांच्या खिशात न गेले का? हे पैसे एकनाथ शिंदेच्या खिशात न गेले का? हे पैसे आदिती सुनील तटकरे यांच्या खिशात न गेले का? जर तुमच्या तिघांच्याही खिशात न पैसे गेले नसतील तर या पैशाच्या जीवावर बॅनर लावायचा अधिकार तुम्हाला का होता? आणि जर तिघांचं म्हणणं असेल की नाही पैसे आमचे गेले, जर तुम्ही तिघांनी पैसे खर्च केले तर आम्ही काही तुम्हाला विचारणार नाही की बाबा हे 255 कोटी 60 लाख रुपयांचं काय झालं. पण हे पैसे ज्या आम्ही सगळ्या महाराष्ट्रातल्या गोरगरीब जनतेने पोटाला चिमटा घेऊन जे तुमची लाईट बिल भरली, घरपट्टी भरली, पाणीपट्टी भरली, प्रॉपर्टी टॅक्स भरला, रोड टॅक्स भरला, टोल टॅक्स भरला, वेळोवेळी तुम्ही जे औषधांवर कर लावले, गॅसची महागाई केली, पेट्रोलची महागाई केली, डिझेलची महागाई केली आणि या प्रत्येक तुम्ही मोबाईलचं रिचार्ज वाढवलं, तुम्ही अगदी करमणूक कर म्हणून तुम्ही टीव्हीच्या रिचार्ज मधले पैसे वाढवले. ह्या सगळ्या पैशातनं जे आम्ही तुम्हाला पैसे दिले, किती दिले? 255 कोटी 60 लाख रुपये. कसा आला आकडा तो तुम्हाला मी सांगितला. हे 255 कोटी 60 लाख रुपये तुमच्या तिघांपैकी भरणार कोण? तुमच्या तिघांपैकी याची नुकसान भरपाई कोण करणार? एकनाथ शिंदे तुम्ही करणार आहात का? देवेंद्र फडणवीस तुम्ही करणार आहात का? की अत्यंत गोड बोल्या साखर झेल्या अशा आदिती तटकरे ताई करणार आहेत? तिघांपैकी कुणीतरी एकाने जबाबदारी घ्यावी लागेल. कारण पैसे महाराष्ट्रातल्या गोरगरीब जनतेच्या निढळाच्या घामाचे पैसे तुम्ही घेतलेले आहेत. हे पैसे तुम्ही निवडणुका जिंकण्यासाठी घेतलेले पैसे आहेत. हे पैसे एका अर्थाने सरळ सरळ मतदारांना आमिष दाखवण्यासाठी तुम्ही पैसे घेतलेले आहेत. हे पैसे जर इतरांवर आपण फ्रॉडच्या केसेस करत असू तर निवडणुकीच्या आधी एवढ्या महिलांना लाडक्या बहिणीचं आमिष दाखवून आता निवडणुका जिंकून झाल्यावर सगळ्या निवडणुका तुमच्या संपल्या, महापालिका संपली, जिल्हा परिषद संपली, नगर परिषद संपली, विधानसभा संपली आणि अचानक तुम्हाला 71 लाख महिला, आता तेही आम्हाला संशोधन करावं लागेल की या 71 लाख महिला कुठल्या अपात्र केल्यात तुम्ही? ज्या ज्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका झाल्या तिथल्या केल्यात का? महापालिका क्षेत्रातल्या केल्यात का? म्हणजे हेही कळेल की तुम्ही निवडणुकीपुरते कसे इथल्या महिलांना वापरून घेता येतील. आणि मग या सगळ्या पैशांचा अपहार जर झाला असेल
तर तुमच्या तिघांवरच फ्रॉडची केस का टाकू नये? नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी देवानंद गव्हांदे आणि आपण बघत आहात टेक्निकल मराठाजी. तर ताईंनो, तुमच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. ज्या बहिणींची KYC झालीच नाही आहे, ज्या बहिणी KYC करण्याचं राहून गेलेल्या होत्या, ज्यांची त्या KYC त्यांना करताच आली नाही आहे, अशा सर्व बहिणींसाठी पुन्हा संधी मिळणार आहे. आणि अशाबद्दलच जे काही उपनेते आहेत ठाकरे गटाच्या, सुषमा अंधारे यांनी पुढाकार घेतलेला आहे. आता त्यांनी कशा प्रकारे हा पुढाकार घेतला हे तुम्ही ऐकलंच असेल की सरकारला त्यांनी आता वेठीस धरलेलं आहे. 71 लाख महिला ह्या कशा काय तुम्ही बाद केल्या आहेत, त्यांना KYC करता आली नाही म्हणून त्यांना बाद करण्यात आलेलं आहे की त्यांनी यामध्ये काही फ्रॉड केलं होतं आणि म्हणून त्यांना बाद करण्यात आलेलं आहे. आता तुम्ही एक गोष्ट इथं लक्षात घेऊ शकता की एवढ्या मोठ्या बहिणींनी यामध्ये फ्रॉड करून ही योजना लाटल्याची घटना तर नाही आहे. कारण की तुम्हाला माहीत असेल की यामध्ये लाडकी बहीण योजनेमध्ये काही जे पुरुष आहेत त्यांनीसुद्धा महिलांच्या नावानं अर्ज करून आपल्या लाडक्या बहीण योजनेचे पैसे लाटलेले होते. यामध्ये काही बातम्या आल्या होत्या. त्याचबरोबर काही महिला सरकारी कर्मचारी असल्यावरही त्यांनी याचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्या महिला, त्याचबरोबर काही अशा महिला ज्यांनी की 2 योजनेचे लाभ घेतले, ज्यामध्ये की संजय गांधी निराधार असेल किंवा इतर योजना असतील, आणि त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेचा अर्जसुद्धा त्यांनी भरला असेल, तर अशा महिला, तर जवळपास अशा महिला आपण अंदाज असा पकडू की 15 ते 20 लाख महिला असतील. परंतु 70 लाख 71 लाख महिला एकत्रित अशा नाही आहेत. ज्या महिलांची KYC झाली नाही आहे अशा महिलासुद्धा यामध्ये आहेत, त्यांनासुद्धा बाद करण्यात आलेला आहे. आता तुम्ही बघू शकता की जवळपास 50 ते 60 लाख महिला अशा आहेत की ज्या पात्र असून ज्यांची KYC न झाल्यामुळे या योजनेतून बाद करण्यात आलेला आहे. आणि याच प्रश्नांना, याच मुद्द्याला धरून सुषमा अंधारेताई यांनी सरकारलाच प्रश्न विचारलेला आहे, त्यांना कटघऱ्यात उभं केलेलं आहे. आणि सरकारवर फ्रॉडचं केस का दाखल करू नये असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. कारण की 71 लाख महिलांना जर तुम्ही अचानक बाद करणार आहात, ज्यांचे KYC न झाल्यामुळे त्यांना या योजनेमधून तुम्ही बाद करणार आहात, तर हा सरकारनं केलेला खूप मोठा घोटाळा आहे असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजेच की कुणीतरी आपल्यासाठी एक आवाज उचललेला आहे आणि आता आपल्याला यावरून असं वाटत आहे की आपल्याला पुन्हा संधी मिळणार आहे. कारण की या अगोदर आदित्यताई तटकरे यांनी मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की आदित्यताई तटकरे यांनी सांगितलेलं आहे की सध्या जी चुकीची दुरुस्ती करत आहेत महिला, त्यांना 1 महिन्याची आणखीन मुदतवाढ दिलेली आहे. आणि यानंतर त्यामध्ये आणखीन काही एक्सटेन्शन द्यायचं असेल किंवा मग बदलाव करून आम्हाला जर काही त्यामध्ये बदलाव करायचा असेल KYC करिता, तर ते सुद्धा आम्ही करणार आहोत असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजेच की तुम्ही समजू शकता की ज्या बहिणींची आता KYC झालीच नाही आहे त्यांना आता मे महिन्यात, म्हणजेच की एप्रिल महिना झाल्यानंतर संधी मिळणार आहे. तर ताईंनो, तुम्हाला घाबरायचं नाही आहे. ज्या महिलांची KYC झालीच नाही आहे, ज्या बहिणींची KYC राहून गेलेली आहे, ज्या KYC करूच शकल्या नाही आहेत, ज्या महिला पात्र आहेत परंतु KYCमुळे बाद झालेल्या आहेत, त्या सर्व महिलांना खूप मोठी आनंदाची बातमी आहे. त्यांना सर्वांना आता पुन्हा संधी मिळणार आहे. कारण की यामध्ये 2 असे मुद्दे आलेले आहेत की ज्यावरून आपल्याला हे समजायला लागलं आहे की आता आपल्याला पुन्हा संधी मिळणार आहे. एक तर आदित्यताई तटकरे यांनी सांगितलेलं आहे की आम्ही पुन्हा या KYC पोर्टलमध्ये, जे की लाडकी बहीण योजनेचं आहे, त्यामध्ये बदलाव करणार आहोत. पुढे आवश्यकता असल्यास आम्ही त्यामध्ये बदलाव करणार आहोत आणि KYC सुरू करणार आहोत. आणि त्यानंतर सुषमा अंधारे यांनी सरकारला घेरलेलं आहे. 71 लाख महिलांना तुम्ही कसं काय बाद केला आहे, काय कारण आहे? म्हणजेच की एकूण काय की सरकारला आता तुम्हाला ही KYC पुन्हा चालूच करावी लागणार आहे. तर घाबरायचं नाही, टेन्शन घ्यायचं नाही. आपण सुद्धा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला वेळोवेळी सांगत आलेलो आहोत की तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही आहे. सरकारची चूक आहे, सरकारच्या चुकीमुळे तुमचे KYC राहून गेलेले आहेत. कारण की पोर्टल व्यवस्थित चालायचं नाही, OTP लवकर यायचा नाही, प्रश्न एकदम घुमून फिरून विचारले होते, त्यामुळे तुमची KYC राहून गेलेली आहे. तर अशाचमुळे KYC राहिली आहे. म्हणजे यामध्ये तुमची चूक नाही आहे, तर सरकारची चूक आहे. म्हणून तुम्हाला घाबरायचं नाही, तुम्हाला पुन्हा संधी मिळणार आहे. तर हा व्हिडिओ आवडल्यास टेक्निकल मराठाजी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.